Activity number 4. This activity's name is disaster management. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. यामध्ये आपण अर्थक्वेक, फ्लड्स याविषयीचा अभ्यास करणार आहोत. तर तुम्ही जे पुस्तकाचे हे फोटो पाठवलेले आहेत त्या फोटोमध्ये दिसणारा पूर्ण धडा वाचायचा आहे आणि तो पूर्ण धडा वाचल्यानंतरच तुम्हाला त्यामध्ये त्याखाली असणाऱ्या स्वाध्यायाची उत्तरे सापडणार आहेत. तर बघा, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय? व्हॉट इज अ डिझास्टर? अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज. सडन इव्हेंट, सडन म्हणजे अचानक आलेलं एखादं संकट. तर त्या संकटामुळे टू लाईफ, प्रॉपर्टीज अँड सोशल ॲक्सेप्ट्स ऑफ अ नेशन ऑर सोसायटी इज कॉल्ड अ डिझास्टर. अचानक उद्भवलेल्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात, लार्ज स्केल, मोठ्या प्रमाणात जी हानी होते त्यालाच आपण डिझास्टर असं म्हणतो, म्हणजे आपत्ती असं म्हणत असतो. तर आपल्याला चित्रामध्ये इथं दिसत आहेत की वेगवेगळ्या आपत्ती आहेत. हाऊ अँड व्हाय टू द फॉलोइंग डिझास्टर ऑकर्स. या कशामुळे घडतात? तर त्यामध्ये पहिली आहे अर्थक्वेक म्हणजे भूकंप. मूवमेंट इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीज ट्रमेंडियस अमाऊंट्स ऑफ एनर्जी. म्हणजे भूगर्भातील ऊर्जेचं उत्सर्जन झालं की त्याची हालचाल होते. अँड दिस कॉजेस सेमिसिक वेव्स लीडिंग टू मुवमेंट्स ऑफ द अर्थ सरफेस लाईक ट्रेमेन्स, शेकिंग, क्रॅकिंग अप एटसेट्रा. म्हणजे जमीन थरथरणे, हलणे, भेगा पडणे यासारख्या घटना घडतात. त्यालाच आपण काय म्हणतो? अर्थक्वेक म्हणतो. मग या अर्थक्वेकमुळे त्याचे परिणाम काय होतात? डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल, बांधकामे, पूल उद्ध्वस्त होतात. बिल्डिंग्स, ब्रिज, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स यांना काय होते? हानी पोचते. चेंज इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर्स. नद्यांची दिशासुद्धा प्रवाहाची बदलू शकते. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. मोठ्या प्रमाणामध्ये लॉस ऑफ लाईफ, जीवितहानी होते, अँड प्रॉपर्टी म्हणजे वित्तहानी होते. दुसरी आपत्ती आहे फ्लड म्हणजे पूर, महापूर. आपण नुकताच 2019ला तो अनुभवलेला आहे. अ फ्रिक्वेंटली ऑकरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इज फ्लड्स. जगामधल्या प्रत्येक भागामध्ये ही आपत्ती होतच असते. तर एक्सेसिव्ह रेन्स म्हणजे अतिवृष्टीमुळे इन द सेम प्लेस, काही ठिकाणी अ रिव्हर ओव्हरफ्लोज, नदीचं पाणी पात्राच्या बाहेर येतं. अँड इट बँक्स कॉझिंग अ फ्लड. द चोकिंग ऑफ गटर जर चॉक झाले, गटारी तुंबल्या तरीसुद्धा ते पाणी रस्त्यावर पसरतं आणि आसपासच्या घरामध्ये ते जात असतं. इफेक्ट्स ऑफ फ्लड्स चित्रात तुम्हाला दिसतेच. काय परिणाम होतात? ह्यूज लॉस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते. सॉइल इरोशन, जमिनीची धूप होते. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स, मोठे पिकामध्ये, शेतामध्ये पीक असतं ते कोलॅप्स होतं, त्याच्या पिकांचं अमाप नुकसान होतं. आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लड, पूर येऊन गेल्यानंतर, लाईक स्प्रेड ऑफ डिसीजेस अँड एपिडेमिक एफेक्टिंग द हेल्थ ऑफ द पीपल. रोगराई, आजार यामुळे लोकांचे आरोग्य खालावते. त्यानंतर पुढची आपत्ती आहे स्टॉर्म्स म्हणजे वादळ. द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर. हवेमध्ये कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात. अँड प्रेशर बेल्ट्स इन द ॲटमॉस्फिअर कॉजेस चेंजेस इन वेदर रिझल्टिंग इन द स्ट्रॉंग वाइंड्स ऑर स्टॉर्म्स. या बदलामुळे स्ट्रॉंग वाइंड्स, वेगाने वारे वाहू लागतात आणि त्यामुळे वादळे निर्माण होतात. मग वादळाचे परिणाम काय होतात? ग्रेट डॅमेज इन द स्टॉर्म अफेक्टेड रिजन. वादळग्रस्त प्रदेशाचे अमाप नुकसान होते. ट्रमेंडियस लॉसेस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. जीवित, मालमत्ता हानी होते. डिस्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय म्हणजे वीज पुरवठा खंडित होतो. अँड डिस्टर्प्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. दळणवळण यंत्रणा सुद्धा खंडित होत असते. पुढचं आहे फॉरेस्ट फायर्स.
म्हणजे जंगलामध्ये लागलेली आग त्यालाच आपण वणवा असं म्हणतो. अ फॉरेस्ट फायर इज अन अनकंट्रोल्ड फायर इन अ फॉरेस्ट. अनकंट्रोल म्हणजे अनियंत्रित, ते नियंत्रणात न येऊ शकणारी अशी आग. और ग्रासलँड्स ड्यू टू नॅचरल और मॅनमेड कॉजेस. नैसर्गिक असेल किंवा मानवनिर्मित असेल. फॉरेस्ट फायर स्प्रेड ॲट अ ट्रेमेंडियस स्पीड म्हणजे ती पसरण्याचा वेगसुद्धा प्रचंड असतो. मग इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट, ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. नॅचरल वेल्थ म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचं प्रचंड नुकसान होतं. अँड पोल्युशन ऑफ एअर, हवेचं काय होतं, प्रदूषण होत असतं. डिझास्टर मॅनेजमेंटची व्याख्या अभ्यासत असताना माहिती सांगितलेली आहे. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर, आपत्ती टाळणे. अँड प्रिव्हेंट डिझास्टर, प्रतिबंध करण्यासाठी. मेकिंग प्लॅन्स, त्याला उपाययोजना करणे. अँड फेस डिझास्टर्स अँड डेव्हलपिंग द कपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड अ डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. मग हे करत असताना ऑलवेज रिमेंबर, आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे. ड्युरिंग अ डिझास्टर, आपत्ती काळामध्ये हेल्पिंग अँड सपोर्टिंग, सर्वांनी एकमेकांना मदत करणे, सपोर्ट करणे, पाठिंबा देणे, सहकार्य करणे. इच अदर इन आवर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी, ही सगळी आपल्याची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे नैतिक जबाबदारी आहे. कॉन्टॅक्ट देम फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती आल्यानंतर आपण कुणाशी संपर्क साधला पाहिजे. पोलीस तर नंबर 100, फायर ब्रिगेड 101, ॲम्ब्युलन्स 102 अँड डिझास्टर मॅनेजमेंट सेल 108. तर रेमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे आपत्तीच्या काळामध्ये काय उपाययोजना केल्या जातात. कीप वॉचिंग TV अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन्स, रेडिओ TV वरील बातम्यांकडे सतत लक्ष ठेवायचं. यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल्स, बॅटरीवर चालणारा रेडिओ किंवा मोबाईल वापरा. अँड हीड द वॉर्निंग्स इश्यूड बाय द डिझास्टर मॅनेजमेंटची व्याख्या अभ्यासत असताना माहिती सांगितलेली आहे. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर, आपत्ती टाळणे. अँड प्रिव्हेंट डिझास्टर, प्रतिबंध करण्यासाठी. मेकिंग प्लॅन्स, त्याला उपाययोजना करणे. अँड फेस डिझास्टर्स अँड डेव्हलपिंग द कपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड अ डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. मग हे करत असताना ऑलवेज रिमेंबर, आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे. ड्युरिंग अ डिझास्टर, आपत्ती काळामध्ये हेल्पिंग अँड सपोर्टिंग, सर्वांनी एकमेकांना मदत करणे, सपोर्ट करणे, पाठिंबा देणे, सहकार्य करणे. इच अदर इन आवर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी, ही सगळी आपल्याची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे नैतिक जबाबदारी आहे. कॉन्टॅक्ट देम फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती आल्यानंतर आपण कुणाशी संपर्क साधला पाहिजे. पोलीस तर नंबर 100, फायर ब्रिगेड 101, ॲम्ब्युलन्स 102 अँड डिझास्टर मॅनेजमेंट सेल 108. तर रेमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे आपत्तीच्या काळामध्ये काय उपाययोजना केल्या जातात. कीप वॉचिंग TV अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन्स, रेडिओ TV वरील बातम्यांकडे सतत लक्ष ठेवायचं. यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल्स, बॅटरीवर चालणारा रेडिओ किंवा मोबाईल वापरा. ॲक्टिव्हिटी नंबर 4, दिस ॲक्टिव्हिटीज नेम इज डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. यामध्ये आपण अर्थक्वेक, फ्लड्स याविषयीचा अभ्यास करणार आहोत. तर तुम्ही
जे पुस्तकाचे हे फोटो पाठवलेले आहेत त्या फोटोमध्ये दिसणारा पूर्ण धडा वाचायचा आहे आणि तो पूर्ण धडा वाचल्यानंतरच तुम्हाला त्याखाली असणाऱ्या स्वाध्यायाची उत्तरे सापडणार आहेत. तर बघा, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय? व्हॉट इज अ डिझास्टर? अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज. सडन इव्हेंट, सडन म्हणजे अचानक आलेलं एखादं संकट. तर त्या संकटामुळे टू लाईफ, प्रॉपर्टीज अँड सोशल ॲक्सेप्ट्स ऑफ अ नेशन ऑर सोसायटी इज कॉल्ड अ डिझास्टर. अचानक उद्भवलेल्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात, लार्ज स्केल, मोठ्या प्रमाणात जी हानी होते त्यालाच आपण डिझास्टर असं म्हणतो, म्हणजे आपत्ती असं म्हणत असतो. तर आपल्याला चित्रामध्ये इथं दिसत आहेत की वेगवेगळ्या आपत्ती आहेत. हाऊ अँड व्हाय डू द फॉलोइंग डिझास्टर ऑकर्स? या कशामुळे घडतात? तर त्यामध्ये पहिली आहे अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे भूकंप. मूवमेंट इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीज ट्रमेंडियस अमाऊंट्स ऑफ एनर्जी. म्हणजे भूगर्भातील ऊर्जेचं उत्सर्जन झालं की त्याची हालचाल होते. अँड दिस कॉजेस सेमिसिक वेव्स लीडिंग टू मुवमेंट्स ऑफ द अर्थ सरफेस लाईक ट्रेमेन्स, शेकिंग, क्रॅकिंग अप एटसेट्रा. म्हणजे जमीन थरथरणे, हलणे, भेगा पडणे यासारख्या घटना घडतात, त्यालाच आपण काय म्हणतो? अर्थक्वेक म्हणतो. मग या अर्थक्वेकमुळे त्याचे परिणाम काय होतात? डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, फॉर एक्झाम्पल बांधकामे, पूल उद्ध्वस्त होतात. बिल्डिंग्स, ब्रिज, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स यांना काय होते? हानी पोचते. चेंज इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर्स. नद्यांची दिशासुद्धा प्रवाहाची बदलू शकते. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. मोठ्या प्रमाणामध्ये लॉस ऑफ लाईफ, जीवितहानी होते, अँड प्रॉपर्टी म्हणजे वित्तहानी होते. दुसरी आपत्ती आहे फ्लड. फ्लड म्हणजे पूर, महापूर. आपण नुकताच 2019ला तो अनुभवलेला आहे. अ फ्रिक्वेंटली ऑकरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इज फ्लड्स. जगामधल्या प्रत्येक भागामध्ये ही आपत्ती होतच असते. तर एक्सेसिव्ह रेन्स म्हणजे अतिवृष्टीमुळे इन द सेम प्लेस, काही ठिकाणी अ रिव्हर ओव्हरफ्लोज, नदीचं पाणी पात्राच्या बाहेर येतं, अँड इट बँक्स कॉझिंग अ फ्लड. द चोकिंग ऑफ गटर्स, गटर जर चॉक झाले, गटारी तुंबल्या तरीसुद्धा ते पाणी रस्त्यावर पसरतं आणि आसपासच्या घरामध्ये ते जात असतं. इफेक्ट्स ऑफ फ्लड्स चित्रात तुम्हाला दिसतेच. काय परिणाम होतात? ह्यूज लॉस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते. सॉइल इरोशन, जमिनीची धूप होते. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स, मोठे पिकामध्ये, शेतामध्ये पीक असतं ते कोलॅप्स होतं, त्याच्या पिकांचं अमाप नुकसान होतं. आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लड, पूर येऊन गेल्यानंतर, लाईक स्प्रेड ऑफ डिसीजेस अँड एपिडेमिक एफेक्टिंग द हेल्थ ऑफ द पीपल. रोगराई, आजार यामुळे लोकांचे आरोग्य खालावते. त्यानंतर पुढची आपत्ती आहे स्टॉर्म्स. स्टॉर्म्स म्हणजे वादळ. द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर. हवेमध्ये कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात. अँड प्रेशर बेल्ट्स इन द ॲटमॉस्फिअर कॉजेस चेंजेस इन वेदर रिझल्टिंग इन द स्ट्रॉंग वाइंड्स ऑर स्टॉर्म्स. या बदलामुळे स्ट्रॉंग वाइंड्स, वेगाने वारे वाहू लागतात आणि त्यामुळे वादळे निर्माण होतात. मग वादळाचे परिणाम काय होतात? ग्रेट डॅमेज इन द स्टॉर्म अफेक्टेड रिजन. वादळग्रस्त प्रदेशाचे अमाप नुकसान होते. ट्रमेंडियस लॉसेस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. जीवित, मालमत्ता हानी होते. डिस्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. इलेक्ट्रिक सप्लाय म्हणजे वीज पुरवठा खंडित होतो. अँड डिस्टर्प्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. दळणवळण यंत्रणा खंडित होत असते. पुढचं आहे फॉरेस्ट फायर्स, म्हणजे जंगलामध्ये लागलेली आग, त्यालाच आपण वणवा असं म्हणतो. अ फॉरेस्ट फायर इज अन अनकंट्रोल्ड फायर इन अ फॉरेस्ट. अनकंट्रोल म्हणजे अनियंत्रित,
ते नियंत्रणात न येऊ शकणारी आशिया. और ग्रासलँड्स ड्यू टू नॅचरल और मॅनमेड कॉजेस. नैसर्गिक असेल किंवा मानवनिर्मित असेल. फॉरेस्ट फायर स्पेअर्ड ॲट अ टर्मेंडियस स्पीड, म्हणजे ती पसरण्याचा वेगसुद्धा प्रचंड असतो. इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट, ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. नॅचरल वेल्थ म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचं प्रचंड नुकसान होतं. अँड पोल्युशन ऑफ एअर, हवेचं काय होतं, प्रदूषण होत असतं. डिझास्टर मॅनेजमेंटची व्याख्या अभ्यासत असताना माहिती सांगितलेली आहे. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर, आपत्ती टाळणे. अँड प्रिव्हेंट डिझास्टर, प्रतिबंध करण्यासाठी. मेकिंग प्लॅन्स, त्याला उपाययोजना करणे. अँड फेस डिझास्टर्स अँड डेव्हलपिंग द कपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड अ डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. व हे करत असताना ऑलवेज रिमेंबर, आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे, ड्युरिंग अ डिझास्टर, आपत्ती काळामध्ये हेल्पिंग अँड सपोर्टिंग, सर्वांनी एकमेकांना मदत करणे, सपोर्ट करणे, पाठिंबा देणे, सहकार्य करणे. ईच अदर इन आवर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी, ही सगळी आपल्याची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे नैतिक जबाबदारी आहे. कॉन्टॅक्ट देम फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती आल्यानंतर आपण कुणाशी संपर्क साधला पाहिजे, पोलीस तर नंबर 100, फायर ब्रिगेड 101, ॲम्ब्युलन्स 102 अँड डिझास्टर मॅनेजमेंट सेल 108. तर रेमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे आपत्तीच्या काळामध्ये काय उपाययोजना केल्या जातात. कीप वॉचिंग TV अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन्स, रेडिओ TV वरील बातम्यांकडे सतत लक्ष ठेवायचं आहे. यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल्स, बॅटरीवर चालणारा रेडिओ किंवा मोबाईल वापरा. अँड हीड द वॉर्निंग्स इश्यूड बाय द डिझास्टर मॅनेजमेंटची व्याख्या अभ्यासत असताना माहिती सांगितलेली आहे. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर, आपत्ती टाळणे. अँड प्रिव्हेंट डिझास्टर, प्रतिबंध करण्यासाठी. मेकिंग प्लॅन्स, त्याला उपाययोजना करणे. अँड फेस डिझास्टर्स अँड डेव्हलपिंग द कपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड अ डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. व हे करत असताना ऑलवेज रिमेंबर, आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे, ड्युरिंग अ डिझास्टर, आपत्ती काळामध्ये हेल्पिंग अँड सपोर्टिंग, सर्वांनी एकमेकांना मदत करणे, सपोर्ट करणे, पाठिंबा देणे, सहकार्य करणे. ईच अदर इन आवर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी, ही सगळी आपल्याची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे नैतिक जबाबदारी आहे. कॉन्टॅक्ट देम फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती आल्यानंतर आपण कुणाशी संपर्क साधला पाहिजे, पोलीस तर नंबर 100, फायर ब्रिगेड 101, ॲम्ब्युलन्स 102 अँड डिझास्टर मॅनेजमेंट सेल 108. तर रेमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे आपत्तीच्या काळामध्ये काय उपाययोजना केल्या जातात. कीप वॉचिंग TV अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन्स, रेडिओ TV वरील बातम्यांकडे सतत लक्ष ठेवायचं आहे. यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल्स, बॅटरीवर चालणारा रेडिओ किंवा मोबाईल वापरा. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हे एकूण 9 दिलेले आहेत आणि हे 9 आहेत ते आपण वाचायचे आहेत, 6वीमध्ये अभ्यासलेले आहेत आणि या उपाययोजना लक्षात ठेवायच्या आहेत. याखाली जो दिलेला स्वाध्याय आहे तो स्वाध्याय वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. तर सगळ्यात शेवटचं बघा, टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम फायर, आगीपासून संरक्षण मिळवणे. यूज फायर एक्झिंग्विशर्स इन पब्लिक प्लेसेस लाईक स्कूल्स, हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन्स एट्सेट्रा.
आगीपासून बचाव होण्यासाठी अग्निशामक नळकांडे वापरायचे आहे. प्रत्येक ठिकाणी भूकंप, पूर किंवा ढगफुटी असेल, क्लाउड ब्रूस्ट असेल, फॉरेस्ट फायर्स असेल, स्टॉर्म्स असेल, या ठिकाणी मदत केंद्र असतं, छावण्या असतात, त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.